आणि आता पुढची बातमी साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने सामने आलेले आहेत। सातारा एमआयडीसी मधील पंडित ऑटोमोटिव्ह ही कंपनी शिवेंद्रराजेंनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा आरोप कामगारांनी केला होता आणि या कामगारांच्या लढ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील उडी घेतली। यावेळी त्यांनी एमआयडीसी मधील कारभाराबाबत पत्रकारांशी बोलताना राग व्यक्त केला। राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकेन असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं। यावेळी त्यांनी एमआयडीसीतील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। त्यालाच लोकशाही म्हणतात। तर मागणी करा सगळ्यांनी की पाहिजे ना। पहिली मग लोकशाही सांगा। लोकशाही अशी जर पद्धती असेल तर लोकशाही नको आम्हाला राजेशाही द्या। हत्ती घेऊन येईन तिथं आणि सगळ्यांना चिडून टाकीन। तुमच्या कोण अन्याय करून देणार नाही। ह्यांचं काय हाल करतील हे लोक? चिंध्या करून टाकतील, पण त्याचं चिंध्या होऊन देणार नाही। आणि कोणाच्या मनात जरी असलं ना असं आणू नये, कारण की लोक त्यांच्या अशा विचाराच्या लोकांच्या लोकच त्यांच्या चिंध्या करतील। काय चाललंय? आपण लोकशाहीत राहतो। निदान लोकांबद्दल काय सहानुभूती हा काय प्रकार आहे का नाही? का तो सुद्धा शब्द डिक्शनरीमधनं काढून फेकून द्यायचा? साताऱ्यातून आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। किरण, पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने सामने काय मुद्दे होते? श्वेता, हे जे प्रकरण पाहिलं तर साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कंपनीतील जे कामगार आहेत त्यांचं 2016 पासून पगार जे आहेत थकीत होते आणि त्यानुसार कामगारांनी या संदर्भात न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता। मात्र त्यानंतर शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या निलावातून त्या ठिकाणची जागा जी आहे ती खरेदी केली। यानंतर हे सगळं वातावरण जे आहे ते तापलं होतं। कामगारांनी आरोप केले होते की शिवेंद्रराजेंनी ही सर्व जी प्रक्रिया आहे ती निलाव प्रक्रिया बेकायदेशीर करत या ठिकाणी कब्जा केलेला आहे असंच ते आरोप केलं होतं। त्यानंतर कामगारांनी आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला होता। मात्र त्यानंतर हा सर्व प्रकार जो आहे तो खासदार उदयनराजे भोसले यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्यानंतर त्यांनी सक्त ताकीद करत या ठिकाणचे जे एमआयडीसीतील जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत या ठिकाणी राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकीन अशा शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी राग व्यक्त केलेला आहे। एकंदरीत या प्रकरणावरून असं दिसून येतंय की दोन्ही राजे आता एकमेकांच्या समोर जे आहे ते आलेले आहेत। आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केले जात आहेत। मात्र यातून अनेक जे आहे ते वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळं पुढील काळामध्ये या दोन्ही राजांचा वाद जो आहे तो चिघळण्याची या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जात आहे। श्वेता जी, किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। अनेक घोषणा केल्या गेल्या होत्या एवढ्या वर्षापासून। काय झालं? काय निवडणुका आल्या की घोषणा करायच्या आणि मग 5 वर्ष दुर्लक्ष करायचं। मी आजपर्यंत मला कळत नाही। आज मला सांगा ना, 2 लाख खंडणी आम्ही काय चिंधी चोर आहे का? आणि काय गरज काय? आणि गरज असती तर ह्या इतरांसारखं जे करतात प्रत्येकाला सांगायचं ते महिन्याचं एवढं झालं पाहिजे पोच, नाही तर मग मी तिथं हे करू सुरुंग लावू तुमच्या ह्याच्यात। सांगू दे कुठल्या ह्यानी काय हे करतो। माझी मागणीच ती आहे। लोकांची प्रगती कधी होणार? ऐन तारुण्यातले जे लोक आहेत आज त्यांचं कमवायचं वय आहे। आत्ता नाही कमवलं त्यांचे मुलं बाळं त्यांना एज्युकेशन कसं मिळणार? त्यांची प्रगती कशी होणार? ते सज्ञान कसे होणार? आणि सज्ञान होतील पण सुसंस्कृत कसे होणार? तर साताऱ्यातला 2 राजांमधला हा संघर्ष आणि या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।